माय किती वेळची येऊन राहिली व आई. ही सासू अजूनही तिचं बडबडी चालूच आहे. आता येतो नंतर येतो वाटच पाहून राहिली. कधी येते आई? आशावा आशावा. माय वा आई आली का तू? हो ना मा आली ना, पहिलीच गाडी पकडून आली. माय वा आई बरं झाली तू आली. किती वेळची वाट पाहून राहिली व मी सकाळपासून पाहून राहिली. काहीच करमून नव्हतं राहिलं. सासू दिवसभर डोकं खाऊन राहिली. तिचं बडबडी चालूच आहे. माय वा त्या सासूले काय झालं काय? आता तरी शांत राहा माय, मोठ्या माणसानं एवढे काय बडबड बडबड लावा. काय झालं व मला मोठी गोष्ट एवढीशी झाली. त्याच गोष्टीला अशी घेऊन बसली किटकिट किटकिट लावून चालूच आहे तिचं. माय वा समजायला पाहिजे ना, एवढं काय झालं होते माय. दुखा सुखाला करू लागत नाही काही नाही, मग एवढं काय मोठं झालं. तूच पाय ना काय करू मी. आता डोकं दुखायला, मग तब्येती चांगली नाही वाटून राहिली मला. माणूस काय गेला आता वावरात गेला, काय सोडवायचं नाही, गेला तसा निघून. माय वा जावाई बापूले कळाय पाहिजे ना, समजून गिमजून सांगायचं. गेले वावरात निघून. तसंच आहे व तसंच आहे. काही सांगत नाही, मला सांगत आहेत. कुठं आहे होता सासू? मला ते बाहेर दिसली नाही. असं ना कुठं असणार, गेली असं नाही तर बाहेर गावाहून कायले सगळ्या गावाला सांगायला माई सून बोली म्हणून सांगायला गेली असेल. माय व बरी साहेब तू सासू समजाय पाहिजे ना तिला. एवढ्या घरातल्या गोष्टी काय बाहेर सांगायच्या असते का? जा दे तिचं चालूच राहते. आई तू इतके लांबून आली, दमून आली, पाणी गिनी पिवा, जेवण घेऊन कर बस. मला सहन नव्हतं व्हायला, लय डोकं दुखून राहिलं म्हणून तुला फोन करून बोलावून घेतलं. नाही तर मी कायला तुला तकलीफ देतो. तुम्हाला शेतातलं काम राहते का? मग बाबाचं येणं नाही झालं का? नाही व बाबाचं येणं नाही झालं. शेतात हरभरा आहे ना, त्याच्यामुळे बाबा गेले होते शेतात. मला म्हणे तू जाऊन ये म्हणे. हो का व मला बी बोला वाटत नाही व, पण ही ऐकून नाही राहिली ना. एवढ्या गोष्टीची लय मोठी गोष्ट करून राहिली. जराशी समजून सांगितलं तर ऐकत नाही, चालूच करायली ती. हो माय समजून घ्यायचं ना, घरातल्या माणसानं समजून घ्यायचं. असं काय यायचं नाही बाई, कशी समजून घेत नाही व, लय लावते व. माणसाला सांगा तर म्हणते दोघीच्या भांगडीत मी काय पडू म्हणते. माय वा जावाई बापूले कळाय पाहिजे ना, दोघीच्या भांगडीत मला काय पडू म्हणजे. दुखा सुखाले जराशी आई नको लागा ना, सांगायला काय झालं जावाई बापूले. नाही ना व तसं काही सांगत नाही तो. सकाळपासून मला डोकं दुखून राहिलं, दवाखान्यात दूरच राहिला व. गोळी बी नाही घेतली, गोळ्या तरी किती घेऊ. माय वा अशा मी डबा करून आणला व त्यासाठी. खाय व ते जशी खाय मी आणलं जरा असं करून. माय बाई कायला आणला व? ती वडील ना सासू तुला काय घरी भेटत नाही का? असं तसं लावलं ना व. कायले वाटत ते मग पोरीसाठी नाही आणत काय? मन दुखत नाही का माणसाचं? कायले वाटत ते मी आणील, मला आणा वाटलं तर. मला काय तुम्हाला तकलीफ द्या वाटते का? मी कधी फोन लावतो कधी तुम्हाला सांगतो का? नाही सांगत ना. आता मला आधीच झालं, सहनच नव्हतं व्हायला. लेस लावायली बडबड बडबड. जाऊ दे माय जाऊ दे. जेवली गिवली की नाही? डोक्यासाठी काही गोळी गिळी घे कांदी. खाल्लं माय जरासं खाल्लं, जेवणही नाही चाललं. जाऊ दे माय. ती सासूकीची जेवली की नाही? माय व ती उपाशी राहते का व? ती जेवली माय, जेवली आधी. माय तुला विचारलं नाही का की जेवली की नाही काही असं? माय व तशी काही विचारते का ती? तिला काय फरक पडत नाही. मला म्हणजे तू नाटक करून राहिली, असं तसं लावून राहिली. माय व नाटक करून राहिली? कायला नाटक करून राहिली? काय वाटाय पाहिजे ना हिच्या पोरीला. येईल असं सासून तिच्या सासून असं म्हणते तर तिला कसं वाटेल? तेच म्हणलं तिला म्हणलं मी तसं. जाऊ दे तू पाणी गिनी पिव, इतक्या लांबून आली. माय व आशा तू जेवण करून घे व. जेव पहिले जेव. चला आपण दोघी जेवण करू. नाही व मी जेवण करून आली. तुझ्यासाठी बी आणला डबा, जेवण करून आली मी. ती सासून आली की खाऊन राहिली की काय मध्ये चांगलं वाटत नाही व. तू जेवण करून घे पहिले. नाही बाई चल तिकडे, चल बाहेर चल, किचन मध्ये जाऊ. चल पाणी गिनी पी, दोघी जेव थोडं थोडं. चल ती बाहेर असेल तर तिला म्हण, नाही तर मी अशी करून पाहिजे आली की खायलाच बसली काही बाई नासीन तशी. तिला सांग जेव म्हणून. तिला काय सांग लागते हो? 2 वेळा खाल्ला असेल तिनं. पाहूनच राहिलो तुम्ही, मी जेवण राहिली ती 2 वेळा खाऊन राहिली ती सोप्यावर बसून. हो माय एकदा मन. हा चल म्हणतो चल बाहेर. आली वाटे माईची माय, दोघी गोष्टी करून राहिल्या, ऐकायला यायला आली वाटे. येऊ दे ना तर चांगलं सांगतो तिला. बी तिला काय सोडतो का? तिच्या मायला बी सोडत नाही. सांगतो मला कशा घरा निघते. माय पुढे लढून पडून सांगून राहिली माबद्दल अजून. दोघी मायली की सारख्याच येतात नाही तर काय समजून सांगणार ही बाई? आता बोलतोच ना, आता तिला बोलतच नाही स्वतःहून. ते बोलतच बोलतो ना. येऊ दे ना, आली म्हणत बसली जाऊन. माय बहीण बाई कुठे गेल्या होत्या माय? आली ना मी, मला दिसलंच नाही तुम्ही. आता दिसून राहिल्या. कुठे जाणार आहे हो बाई? इथंच होतं की? इथं जस्ट बाहेरून जाऊन आलो होतं का? आला माहिती तुम्ही? माय व आताच आलो, थोडा वेळ झाला आताच आलो. रूम मध्ये बसलो होतो तिच्यासोबत, आशासोबत गोष्टी करायला तो. आताच आलो माय. बसले असेल तर जणी मागं राणी दुसरं काय काम असेल तुम्हाला? तीच गोष्टी करून राहिल्या असेल. माय व इन बाई अशा काय म्हणून राहिल्या व? काय तुमच्याच घराने करायला काय? का आम्हाला काय दुसरे काही काम गिम आहे की नाही? अशा कशा म्हणून राहिल्या तुम्ही? तेच तर शिकलो तुम्ही तुमच्या पोरीले. दुसरं काय सासाच्या घराने करायचे आले तरी सांगा लावायचं. माय व कशाला शिकू आम्ही असं? असं कशा बोलून राहिल्या तुम्ही? विचारा की तुमच्या पोरीला काय काय बोलली मला, काय काय सांगितलं बायाले बाहेरच्या जाऊन. माय व तसं काही बोलून राहिली नव्हती व. आमच्या अशाच गोष्टी चालू होत्या, असं काही नव्हती सांगायली. आता जरी मावली आई जरा आल्या आल्या चालू केलं का तुम्ही? जाऊ दे माझ्या काही नाही म्हणल्या. शांत घे जरा, शांत घे. त्याला समजायला पाहिजे ना. आले की चालू केलं ना. हा आली बा हात पाय धुईल, खाईल पिईल, असं चहा घ्या घेईल ना. आले की चालू केलं घराण्याचं. ते असे मी चालू केलं असे सुरुवात तुला केली. आई जरा शांतता घ्यावं, जरा शांतता. अजून मलाच बोलून राहिली. पाहा बाई पा तुमच्या पोरगी कशी बोलून राहिली. पा तुम्हीच तुमच्या डोळ्यात. आता जाऊ दे बाई, आपण मोठी ठाट्या, आपण समजून घ्यायला पाहिजे थोडंफार. होते आता तुम्ही मला शिकवा. तुम्ही राहिल्या आता शिकवायच्या. माय बहीण बाई शांततेने सांगायला तुम्ही कशाच नाही ऐकून राहिल्या? मी काय तुम्हाला भांडण करून राहिली की काय? एकदम तुम्ही भांडणच करायचं करायला हवं. जरा पोरीला समजून सांगा काय बोलते पोरगी काय नाही. ते पोरीला सांगा जरा. पोरीला तुम्ही सांगितलं तो. पोरीला काय सांगणार आहे? पोरीला तर सांगतो चांगली. हा आई चाल घरात चाल. यायच्या आधी कुठे लागतो हे चालूच राहते. हा आता दे नाही घरात नाही आईले चांगलं खाऊ घाल पिऊ घाल जरा. इथं जेवढी का सासू काही खाल्लं की नाही याचा काही विचारपूस करायची नाही. माय व तुम्हाला काय विचारायचं? 2 वेळा खाल्लं की तुम्ही विचारलं का मला? इथं माणसाची तब्येत चांगली नाही काही नाही विचारलं का? एवढी खाल्लं की पिल्ल्यान मला म्हणून राहिल्या खाल्लं की नाही विचारायचं म्हणून. अशी जाऊ दे शांतता घेत शांत आहे. चला नाही बाई चला जेवण करू सांगा मग. चला चला मग घर बाई मी कमाई खाईल मला नका सांगू. मावळीन बाई तुम्हाला चांगल्याने सांगत होतो तुम्ही इकडेच बोलायला. असंच आहे ताई असंच आहे. तू चाल बसा 2 घास खाऊन घे. चाल चाल. हो ना माय ना मी कुठे हात बांधून ठेवले ते आईच्या
ना जाय ना. मायवा तुम्हाला सरळ बोलत रही तुम्ही सरळ बोलत नाही. अशा कशावर तुम्ही चांगल्या बोलत ना काही नाही काय असं एकदमच लागल्या भांडण करायला. आता आली मावली आई चहा नाही पिला काही नाही. हा उपाशी आली की काय की तिच्या धुन आली तुम्ही लागल्या तिला बडबड करून राहिले. मायवा मी सांगितलं तिला खाऊ नको देऊ नको मी सांगितलं का उपाशी यायचं कोण सांगितलं यायला. अहो माईचं मय असते हो या लागते काही कमी जास्त झाल्यावर. माईची तुम्ही एक मायच आहे की एका लेखीचं समजून घ्या. तुम्ही मला नका शिकवू आता तुम्हीच राहिला शिकवायच्या. मायवा मला वाटलं तुम्ही एका लेखीची माया असं जरा समजून घेऊन घ्या. तुम्ही चांगलाच बोलून राहिला हवं. हा किती शांतता ऐकून घ्या हे ऐकून घ्या ते ऐकून घ्या चांगलंच लागलं तुमचं. अहो जाऊ द्या आई ते काय तुला किती समजून सांगत राहिले काय समजत नाही. हा मग आम्ही शांततेनंच बोलून राहिली ती तुम्हाला काही आल्यावर भांडण राहिली ती का तुमचं फेकच चालू झालं. काय आले तुम्ही भांडण करायला चालू इथं भांडण करायला चालू. चालू आई चालूच राहते भानगडी चाल जेवण करून घे चाल बरं. हो ना माय किती वेळची सांगायली मी की शांततेनंच बोलायली. हा मी काय आल्याबरोबर भांडणच करून राहिली ती का आपणच भांडण करायला तयार झाल्यावर भांडण तुमच्या मनातच होते भांडणच करायची ती म्हणून. तुम्ही तिच्यासाठी आला मला भांडण करायला दुसरं काय पाहिजे की भांडण करा आता दोघी मिळून. बोलून जायचं राहिला भांडण करा काय बोलून राहिलो. किती वेळच्या अशाच बोलून राहिला माझ्या पोरीला दुखणा सुखाला जरा करू लागत ना. हा किती दुखाला तिचं डोकं काय विचारपूस नाही मला भांडण करायला. तर मंडळी यांची भानगड तर चालूच राहणार. पण जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा. आणि हो हे भानगडी तर संपणार नाही तर भेटूया आपण पुढच्या भागात. थांब आता मी रमेला घेऊन येतो. माय बाई कशी आहे हो तो आली सासू चला जेवण करून घे बरं.